मित्रांनो, भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक कुटुंबाच्या आयुष्याचा एक अदृश्य पण अत्यंत प्रभावी आधार असतो. तो म्हणजे कुलदेवी किंवा कुलदैवत. ही केवळ एक धार्मिक संकल्पना नाही, तर पिढ्यानपिढ्या चालत आलेला विश्वास, श्रद्धा आणि संरक्षणाचा धागा आहे. अनेक वेळा आपण पाहतो की काही घरांमध्ये संकट येऊनही ती फार काळ टिकत नाहीत, तर काही घरांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींचंही मोठं ओझं होतं. यामागे अनेक कारणं असू शकतात, पण त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे कुलदेवीची कृपादृष्टी आहे की नाही हे मानलं जातं. कुलदेवी प्रसन्न असेल तर घरात शांतता नांदते, आरोग्य चांगलं राहतं, आर्थिक स्थैर्य मिळतं आणि मनाला एक वेगळीच सुरक्षिततेची भावना मिळते. आपली कुलदेवी कोणती आहे हे माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना ही माहिती नीट माहीत नसते. अशावेळी घरातील ज्येष्ठ व्यक्ती, आजी आजोबा, काका काकू किंवा गावातील जुने जाणकार यांच्याकडून ही माहिती जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरतं. कारण कुलदेवी ही केवळ नावापुरती नसते, तर तिच्या पूजाविधी, तिचा वार, तिची परंपरा या सगळ्या गोष्टी त्या घराच्या संस्कारांशी जोडलेल्या असतात. जेव्हा आपण त्या परंपरेचा सन्मान राखतो, तेव्हा नकळतपणे आपल्या आयुष्यातील अनेक अडथळे दूर होऊ लागतात. अनेक लोक असं म्हणतात की घरात सतत काही ना काही अडचणी येतात. कधी आरोग्य बिघडतं, कधी पैशांची चणचण भासते, कधी मुलांच्या शिक्षणात अडथळे येतात, तर कधी लग्न, संतान प्राप्ती यासारख्या गोष्टी रखडतात. अशा वेळ अनेक उपाय केले जातात, वेगवेगळ्या देवतांची पूजा केली जाते, पण तरीही मनासारखं समाधान मिळत नाही. अशा प्रसंगी कुलदेवीची उपासना ही फार प्रभावी मानली जाते, कारण ती आपल्या घराची मूळ संरक्षक शक्ती मानली जाते. कुलदेवीची कृपा मिळवण्यासाठी सर्वात आधी तिच्याशी नातं जोडणं आवश्यक असतं. हे नातं भीतीवर नाही, तर प्रेम, श्रद्धा आणि आदरावर आधारित असायला हवं. वर्षातून किमान एकदा आपल्या कुलदेवतेच्या मुख्य देवस्थानाला भेट देणं, तिथे मनापासून नमस्कार करणं, मानपान करणं आणि तिथून आलो की घरातही रोज थोडा वेळ तिचं स्मरण करणं, ही साधी पण प्रभावी पद्धत आहे. घरातील देव्हाऱ्यात देवीची प्रतिमा, टाक किंवा फोटो स्वच्छ ठेवणं, रोज दिवा लावणं आणि मनातल्या मनात तिच्याशी संवाद साधणं, यामुळे हळूहळू घरात सकारात्मक ऊर्जा वाढू लागते. आज आपण असा एक पारंपरिक उपाय जाणून घेत आहोत, जो अनेक घरांमध्ये श्रद्धेने केला जातो आणि ज्यामुळे कुलदेवीची कृपा लवकर प्राप्त होते असं मानलं जातं. हा उपाय करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि सातत्य. कोणताही उपाय मनापासून केला तरच त्याचा परिणाम जाणवतो. या सेवेसाठी आपल्या कुलदेवतेचा वार माहीत असणं आवश्यक आहे. काही घरांमध्ये कुलदेवतेचा वार मंगळवार मानला जातो, तर काही ठिकाणी शुक्रवार. ज्या दिवशी तुमच्या कुलदेवतेचा वार असेल त्या दिवशी हा उपाय करायचा असतो आणि तो सलग 11 वार करायचा असतो. उपायाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ मनाने पूजा सुरू करावी. घराचा उंबरठा स्वच्छ करून त्यावर हळदीचा लेप लावावा, कारण उंबरठा हा घरात येणाऱ्या ऊर्जेचा प्रवेशद्वार मानला जातो. त्यानंतर देव्हाळ्यात दिवा लावून घरातील नेहमीची देवपूजा शांतपणे पूर्ण करावी. पूजा करताना मनात कोणतीही नकारात्मक भावना ठेवू नये. यावेळी आपण कुलदेवतेसमोर एक संकल्प करायचा असतो, तो म्हणजे घरातील सर्व समस्या दूर व्हाव्यात, घरात सुख, समाधान, आरोग्य आणि समृद्धी नांदावी. संकल्पानंतर कुलदेवतेची प्रतिमा किंवा टाक स्वच्छ पाटावर किंवा ताटामध्ये ठेवावी. प्रथम 5 वेळा शुद्ध पाण्याने अभिषेक करावा. पाण्याचा अभिषेक करताना मनात देवीचं स्मरण ठेवावं. त्यानंतर पंचामृताने 5 वेळा अभिषेक करावा. पंचामृत हे शुद्धीचं, समृद्धीचं आणि प्रसन्नतेचं प्रतीक मानलं जातं. पुन्हा 5 वेळा पाण्याने अभिषेक करून मूर्ती स्वच्छ कापडाने अलगद पुसून घ्यावी. हे करताना घाई करू नये. प्रत्येक कृतीत शांतता आणि भक्ती असावी. यानंतर कुंकुमार्जनाची सेवा केली जाते. कुंकू हे शक्तीचं प्रतीक मानलं जातं. कुलदेवीला कुंकू अर्पण करताना ते 11, 21 किंवा शक्य असल्यास 108 वेळा अर्पण करावं. हे करत असताना मनात देवीचं नाव, तिचं स्मरण किंवा पारंपरिक मंत्र म्हणावा. कुंकुमार्जनानंतर जे कुंकू उरेल ते स्वच्छ गब्यात साठवून ठेवावं. हेच कुंकू पुढील प्रत्येक वाराला वापरायचं असतं. तसेच जेव्हा एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं असेल तेव्हा कपाळावर थोडंसं हे कुंकू लावून निघावं. असं मानलं जातं की त्यामुळे देवीचं संरक्षण आपल्यासोबत राहतं. यानंतर हळदी कुंकू अक्षता अर्पण करून धूप दीप करावा. नैवेद्य दाखवताना सातत्य महत्त्वाचं असतं. पहिल्या वाराला जो नैवेद्य दाखवला असेल तोच पुढील सर्व वारांना शक्यतो दाखवावा. जर ते शक्य नसेल तर साधा खडीसाखरेचा नैवेद्यही चालतो. श्रद्धा महत्त्वाची, दिखावा नाही. देवीला गजरा अर्पण करून विडा अर्पण करणी ही देखील एक पारंपरिक पद्धत आहे. हा विडा तयार करताना स्वच्छता आणि शुद्धता पाळावी.
देवीसमोर आरती करून मनापासून क्षमा याचना करावी, कारण जाणून अजाणून झालेल्या चुका मान्य करणं ही देखील भक्तीचाच भाग आहे. या संपूर्ण सेवेचा शेवट करताना देवीला अर्पण केलेला प्रसाद घरातील सर्व सदस्यांनी श्रद्धेने ग्रहण करावा. हा प्रसाद बाहेर देऊ नये असं पारंपरिक मत आहे, कारण तो घरासाठी केलेल्या संकल्पाशी जोडलेला असतो. ही संपूर्ण सेवा केवळ बाह्यविधी नाही, तर मन, विचार आणि भावनांची शुद्धी करण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा घरातील प्रत्येकजण या श्रद्धेत सहभागी होतो, तेव्हा घरात आपोआपच एक सकारात्मक वातावरण तयार होतं. कुलदेवीची कृपा म्हणजे एखाद्या चमत्कारासारखी अचानक घडणारी गोष्ट नाही, तर ती हळूहळू आयुष्याला योग्य दिशेने नेणारी शक्ती आहे. अडचणी येणं थांबत नाही, पण त्या पेलण्याची ताकद वाढते. मन शांत राहतं, निर्णय योग्य घेतले जातात आणि आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलते. म्हणूनच मित्रांनो, कुलदेवीची उपासना ही केवळ संकटात आठवण्यापुरती मर्यादित न ठेवता ती आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवली तर तिची कृपादृष्टी कायम आपल्या घरावर आणि आपल्या मनावर राहते.